तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नव्या व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आपण आलेलो आहोत आज संत गोरोबा काका यांचं दर्शन घेण्यासाठी श्री क्षेत्र तेर येथे, धाराशिवच्या जवळच असणाऱ्या श्री क्षेत्र तेर येथे आपण आलेलो आहोत मित्रांनो दर्शनाला। तर मित्रांनो, मंदिराच्या पायऱ्या चढून आपण आलेलो आहोत सध्या सभा मंडपामध्ये। हे तुम्ही बघू शकता, माझ्या समोरच आहे महाकालेश्वराचं मंदिर आणि या साईडला आहे संत गोरोबा काकांचं मंदिर। तर मित्रांनो, आपण पुढे जात असताना कार्यालय तिथं होतं आणि भक्तांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था ही तिथं सुंदर केलेली आहे। मंदिराचं बांधकाम चालू आहे मित्रांनो। आपण ही मस्तपैकी गंध वगैरे लावून मंदिरामध्ये प्रवेश केलेला आहे आणि आता जाऊत आपण दर्शनासाठी। तर मित्रांनो, आज आहे एकादश आणि आपण आलेलो आहोत एकादशीच्या निमित्तानं दर्शनासाठी। पण आपण उशिरा आल्यामुळं गर्दी काही नव्हती आणि आपण डायरेक्ट चाललेलो आहोत आता दर्शनाला। तर हे बघू शकता मित्रांनो, खूप जुनं बांधकाम आहे, दगडी बांधकाम आहे सभा मंडपाचं। आपण घेऊया दर्शन मित्रांनो, तुम्ही पण दर्शन घ्या। संत गोरोबा काकांचं दर्शन चालू आहे मित्रांनो, दर्शन घेऊ शकता तुम्ही। आणि मंदिराच्या बाहेर आल्याच्या नंतरच तुम्हाला तिथं पाण्यावर तरंगणारे वीट असाही चमत्कारच म्हणावं लागेल मित्रांनो, कारण या ज्या बकेटमध्ये वीट ठेवलेली आहे ती आहे पाण्यामध्ये तरंगती मित्रांनो ती वीट, आणि तिला कोणी हात लावू नये त्याच्यामुळे वरून त्याला जाळी वगैरे लावलेली आहे मित्रांनो। तुम्ही जर कधी तेरला आलात तर ही वीट तुम्ही नक्की पहा आणि याचं दर्शन तुम्ही नक्की घ्या। तर मित्रांनो, आता आपण जाणार आहोत महाकालेश्वराच्या दर्शनासाठी। पुढे जे माझ्या पाठीमागं बघू शकता हे आहे महाकालेश्वराचं मंदिर। गोरोबा काकाचं दर्शन घेऊन आपण चाललेलो आहोत मित्रांनो आता महाकालेश्वराच्या दर्शनासाठी। हे बघू शकता श्री कालेश्वर महादेव मंदिर। तर मित्रांनो, महादेवाच्या दर्शनासाठी आपण चाललेलो आहात आणि आत गेल्याच्या नंतरच आपल्याला सुंदर असा नंदी बघायला भेटतो। नंदी भगवानचं दर्शन घेऊन आपण गेलो समोर। गाभारा खूप लांब आहे मित्रांनो आणि खूप लांबून दर्शन आहे, त्याच्यामुळं आपल्याला काय मोबाईलमध्ये कॅप्चर करता आलेलं नाही। आपण दर्शन करून आलोत मित्रांनो आता बाहेर, हे बघू शकता। आणि बाहेर आल्याच्या नंतरच, महादेवाच्या बाहेर आल्याच्या नंतरच तिथं आपल्याला 5 ते 6 पिंडी बघायला भेटतील मित्रांनो। त्याची स्थापना तिथं केलेली आहे। आपण तिथलंही दर्शन घेतलेलं आहे मित्रांनो आणि थोडासा आराम मंदिरामध्ये शांत वातावरणामध्ये आपण थोडं थांबलेत म्हणजे एवढं प्रसन्न वाटायला मित्रांनो गोरोबा काकांचं दर्शन घेऊन। आणि त्यात आज आहे एकादश। तर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।